नमस्कार. आत्तापर्यंत आपण बरेच भक्तनिवास पाहिलेले आहे. आज आपण नवीनच झालेलं भक्तनिवास पाहणार आहोत. श्री माऊली भक्तनिवास. हे उद्धव घाटाच्या पाशी आणि तांबड्या मारुतीपासून अगदी जवळ आहे. तर चला आपण हे पाहूया. नवीनच झालेलं भक्तनिवास माऊली भक्तनिवास. प्रदक्षिणा रोडनी तांबड्या मारुतीपासून तुम्ही आत आल्यानंतर उद्धवाचं मंदिर लागतं. उद्धवाच्या मंदिरापासून पुढे आलात की तुम्हाला हा औसेकर महाराजांचा मठ लागतो. या मठाच्या बरोबर इकडे आलं की हे बघा, हा रोड आहे आणि इथे समोरच तुम्हाला बोर्ड दिसेल, श्री माऊली भक्तनिवास. AC रूम, नॉन AC रूम आहेत आणि गरम पाण्याची सोय आहे आणि खूप मोठी इमारत आहे. आपण ही इमारत बघूयात. ह्याच्यावर नंबर दिलेले आहेत, तुम्ही झूम करून बघू शकता आणि शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला नंबर देणार आहे. या बाजूने गेलात की तुम्हाला चंद्रभागा नदी पण अगदी जवळ आहे. विठ्ठल मंदिर जवळ आहे. चला आपण पाहूया. रोड एकदम छोटा, अगदी साधा कच्चा रोड आहे, पण अगदी थोडाच आहे तो. समोरच भक्तनिवास आहे. हे बघा, श्री माऊली भक्तनिवास. प्रशस्त रूम, लिफ्टची सोय आहे, 24 तास गरम पाणी, पार्किंगची सोय आहे आणि AC नॉन AC रूम आहेत. हे बघा, हे भक्तनिवास आहे. खूप मोठी बिल्डिंग आहे, 4 मजली आहे पूर्ण. तर आपण ही आत जाऊन पाहणार आहोत आता. रूम एकूण 12 रूम आहेत. सगळ्या रूम छान आहेत. तर आपण आत जाऊन पाहूया. फक्त 4 किंवा 5च पायऱ्या चढाव्या लागतात. 1 2 3 4 5 एवढ्याच पायऱ्या आहेत. समोरच कॅरिडॉर आहे. पायऱ्या चढून वर आलात की लगेचच रिसेप्शन आहे. इथे तुम्ही बुकिंग करू शकता. आणि आता आपण रूम पाहूयात. इथे लिफ्ट आहे. लिफ्टने आपण वर जाऊ. आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे. हे ओनर आहे. ही 3 बेडची रूम आहे. या बाजूला छोटा बेड आहे, या बाजूला 2 जणांसाठी मोठा बेड आहे. शिवाय AC आहे आणि इथे TV बसवायची सोय केली आहे. TV आता बसवणार आहेत. आरसा आहे आणि एक वेस्टर्न टॉयलेट आहे. गरम पाण्याची सोय आहे. ही पण तशीच आहे रूम. बघा किती स्वच्छता आहे. खूपच स्वच्छ आहे, सगळं नीट आणि क्लीन आहे. ही 2 बेडची रूम आहे. प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे, बेसिन आणि एक वेस्टर्न टॉयलेट आहे. सगळ्या रूम बहुतेक सारख्याच आहेत, थोड्याफार फरकाने. संपूर्ण जिण्याची सोय आहे, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय आहे. त्यामुळे टेन्शनचं काही कारण नाही, तुम्ही आरामात इथे राहू शकता. हा दुसरा मजला आहे. इथे पण तशाच रूम आहेत. आपण आता अजून वरती जाऊ. आपण 3ऱ्या मजल्यावर आलो आहे. बघा किती छान दृश्य दिसतंय. समोरच चंद्रभागा नदी आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नदी खूप जवळ आहे. पुंडलिकाचं मंदिर दिसतंय आणि ह्या बाजूला ही जी लाईटिंगची इमारत दिसते तिच्या पाठीमागे विठ्ठल मंदिर आहे. म्हणजे विठ्ठल मंदिरसुद्धा वॉकिंग डिस्टन्स आहे. तुम्ही चालतही विठ्ठल मंदिरात जाऊ शकता. आता आपण या हॉटेलचे जे ओनर आहेत भक्तनिवासचे, मनोज चव्हाण, त्यांच्याशी बोलूयात. आपलं मंदिराजवळ आहे, तांबडा मारुतीजवळ आहे. आपलं वावशेकर महाराजा पाठीमागं आपलं माऊली श्री माऊली भक्तनिवास आहे. आपल्यापाशी AC नॉन AC सर्व रूम मिळतील आणि योग्य दर तुम्हाला मिळून जाईल. रूममध्ये गरम पाणी 24 तास आहे आणि एकदम हॉटेलसारख्या रूम आहेत, एकदम पॉश आहे. तुम्ही कधीही आम्हाला भेट द्या. 24 तास आम्ही उपलब्ध राहील तुमच्यासाठी. तुम्ही फक्त एकदा भेट द्या आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. आणि हा माऊली निवासचा आमचा पूर्ण. तुम्ही ॲज ए नंबर बघून तुम्ही स्कॅन फोन करू शकता आम्हाला कधी. हो चालेल. ऑफिसचा नंबर आहे, माझाही नंबर आहे. तसेच या बाजूला पार्किंगची सोय आहे. इथे एकूण 8 गाड्या बसतात आणि समोरच्या बाजूनीच तुम्ही प्रदक्षिणा रोडला जाऊ शकता. छोटा बोळ आहे, तिथून तुम्ही प्रदक्षिणा रोडलाही जाऊ शकता, म्हणजे वळून जाण्याची पण गरज नाही. तर असं हे भक्तनिवास खूप छान आहे. हां, आणि या बाजूला पण तुम्ही पार्किंग करू शकता. त्यामुळे पार्किंग आणि मुख्य म्हणजे पार्किंग मोफत आहे. प्रदक्षिणा रोडवर आतल्या बाजूला असल्यामुळे अतिशय शांत
आणि स्वच्छ असणारं हे माऊली भक्त निवास खूप सुंदर आहे. तर असं हे माऊली भक्त निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा. आणि पंढरपूरला आल्यानंतर या भक्त निवासला नक्कीच भेट द्या. तुमची सगळी व्यवस्थित छान सोय होईल ह्याची खात्री मी देते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.